आज आपल्याकडे आलेली आहे माझी आवडती, सगळ्यात आवडती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिला मी कधीपासून जिचा पिच्छा पुरवलेला आहे की मला तू पाहिजेस माझ्या शोवरती, अशी माझी लाडकी ऐश्वर्याताई म्हणजेच ऐश्वर्या नारकर. जेव्हा मी ऐश्वर्याताईला ओळखत होते तेव्हा आय डोंट थिंक सो तू एवढं फार अगदी योगा व्यायामाकडे नव्हती आणि अचानक मला खूप गेले काही वर्ष दिसायला लागलं. सो माझं असं झालं होतं की मला हे ऐकायचं आहे की काय नक्की झालं, कुठून सुरुवात झाली, कशामुळे तुला असं वाटलं की मी आता ना ह्या योगा किंवा फिटनेस याकडे लक्ष दिलं पाहिजे. खूप जाड होते मी, म्हणजे मला असं व्हायचं की हिचं लग्न व्हायचंय हे लोकांना पटेल का. माझं असं व्हायचं की मला खूप रडायचं, काही झालं मला खूप रडायला. अशोक शिंदे अशोक तर पपई माझ्या मनात असं झालं ना ऐश्वर्याताई पपई पपई. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली खरे आणि तुमच्या सगळ्यांचं खूप सारं वेलकम आहे माझ्या शोमध्ये ज्याचं नाव आहे खरे बोल, जो आपण नेहमी बघतो वाव विथ सोनाली या माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि जर काय तुम्ही असे मधनंच त्याचे एपिसोड बघत असाल, हळूहळू आपण चॅनलला सबस्क्राईब करत नसाल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन आहे त्यावरती क्लिक करा, म्हणजे नवीन एपिसोड आला की तुम्हाला पटकन कळेल. आणि आता आम्ही फार वेळ वाया घालवणार नाही आहे आणि आजची जी आपली सेलिब्रिटी, आजची जी आपली कलाकार आहे तिच्याबद्दल मी फार बोलणार नाही आहे, कारण ते खूप घिसापिटा आणि मुख्य म्हणजे त्या सेलिब्रिटीला काय म्हणतात इंट्रोडक्शन देण्याची गरजच नाही आहे. तर आज आपल्याकडे आलेली आहे माझी आवडती, सगळ्यात आवडती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिला मी कधीपासून जिचा पिच्छा पुरवलेला आहे की मला तू पाहिजेस माझ्या शोवरती, अशी माझी लाडकी ऐश्वर्याताई म्हणजेच ऐश्वर्या नारकर. थँक्यू. तू सांगायला विसरलीस की कधीपासून, म्हणजे डोंबिवलीपासून. हो खरंच डोंबिवलीपासून एवढी ओळख आमची जुनी आहे. आणि माहेर वाशिणी करेक्ट. सी नाव आता कळते तुम्हाला की का मला ती हवी होती. सो ऐश्वर्याताईला मी कायमच, ऐश्वर्याताई आणि अविनाश दादा दोघांनाही कायमच, मीच काय आपणही सगळेच जण सोशल मीडियावरती खूप ॲक्टिवली योगा करताना फिटनेसचे रील्स त्यांचे जे सतत असतात ते बघत असतो, किंवा मधनं ती अशी काही तिचे खाण्याच्या पदार्थांचे पण रील्स टाकत असते. सो मला कायमच उत्सुकता होती, कारण जेव्हा मी ऐश्वर्याताईला ओळखत होते तेव्हा आय डोंट थिंक सो तू एवढं फार अगदी योगा व्यायामाकडे नव्हती आणि अचानक मला खूप गेले काही वर्ष दिसायला लागलं. सो माझं असं झालं होतं की मला हे ऐकायचं आहे की काय नक्की झालं, कुठून सुरुवात झाली, कशामुळे तुला असं वाटलं की मी आता ना ह्या योगा किंवा फिटनेस याकडे लक्ष दिलं पाहिजे. अगं अमेयानंतर एकतर मी म्हणजे पुट ऑन नाही म्हणता ना, 58 अराउंडच होते मी, पण मी खूप अशी भरले होते, म्हणजे गोल मटोल, म्हणजे गाल गोबरे आणि असं सगळं. तर ज्या वेळेला आपण आपल्यालाच बघतो टी व्हीवर किंवा मोठ्या स्क्रीनवर, तेव्हा आपल्याला वाटतं की अरे यार नाही, थोडं आपल्याला जरा बारीक व्हायला हवं आहे. आणि मग बाय दॅट टाईम जरा ट्रेंड पण सुरू झाला की जिमला जाणं, एक्सरसाइज करणं, मग लोक बारीक व्हायला लागले. मध्ये काहीतरी काय म्हणूया की चुकीच्या डाएट कॉन्सेप्ट पण होत्या आपल्या आजूबाजूला, त्या अनुसरून पण लोक बारीक होत होते. आणि मी त्या दरम्यान नुकतंच बेटिया सुरू केलं होतं, हिंदी सिरियल सुरू केली होती. आणि मग मला वाटायला लागलं की अरे आपलं वय तर तेवढं नाही आहे, म्हणजे तेव्हा तर मी हार्डली 30मध्ये होते, 25 ते 30 या सगळ्या पिरियडमध्ये. आणि मला वाटलं की वय नाही आहे, मग आपण त्या वयाचे आहोत, त्या वयाचे दिसू शकतो, अजून छान मेंटेन होऊ शकतो आणि आपण प्रेझेंटेबल असं, म्हणजे बारीक जाड या मुद्द्यापेक्षा मला असं वाटतं की आपण प्रेझेंटेबल असणं, त्याच्याबद्दल आपल्याला कॉन्फिडन्स असणं हे खूप महत्त्वाचं वाटायला लागलं. आणि मग मी प्रॉपर जिम जॉईन केलं आणि मग सचिन सुर्वे हा माझा पहिला ट्रेनर होता, मग त्याने मला ट्रेन करायला सुरुवात केली. मग तेव्हा मला बेसिकच माहीत नव्हतं स्क्वॉट्स कसे असतात, काय टेक्निक आहे, कसं आपण एक परफेक्ट पोश्चरमध्ये एक्सरसाइज करू शकतो, फॉर्म्स कसे असायला हवेत. तर ह्या सगळ्याच गोष्टी मला खूप नवीन होत्या. आणि मग एकदा तुम्हाला रिझल्ट दिसायला लागले की मग तुम्ही कन्सिस्टंटली ते करायला लागता. सो तसं ते थोडंफार सुरुवात झाली की म्हणजे महाश्वेताच्या वेळेला फॉर दॅट मॅटर की खूप जाड होते मी, म्हणजे मला असं व्हायचं की हिचं लग्न व्हायचंय हे लोकांना पटेल का. कारण तेव्हा महाश्वेतात ती जी राधा होती तिचं लग्न व्हायचं होतं, तिथपासून ती सिरियल सुरू झाली होती.
तर मग म्हटलं की नाही आपल्याला जर चांगली कॅरेक्टर्स करायची असतील, आत्ता जी आपल्याकडे अप्रोच होत आहेत ती कॅरेक्टर्स करून ती परफेक्ट करायची असतील, तर थोडंफार फिटनेसकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. बरं, मी तशी फूडी नव्हते, म्हणजे असं नाही की मी अवाच्या सवा वाटेल तसं खाते आणि मी जाड झाले. पण तुला म्हणजे मला जितकं मी तुझ्यावर थोडंफार जे काम केलंय, तुला खाण्याची आवड आहे? कारण मला आहे, पण माझं खाणं तूप भात, गरम तूप भात किंवा एखादा वडा, पण असं मी वाटेल तर म्हणजे आता मी बर्गरच खाल्लेत, मी अमुकच खाल्लं असं नाही, पाणीपुरी मला आवडते. सो असं खूप फूडी नाही म्हणता येणार की मला आता हे पाहिजेच आहे, असं नाही होत माझं कधी. त्यामुळे बेसिक व्यायाम करणं हाच एक एरिया उरत होता की तो जर मी केला तर कुठेतरी फिटनेसकडे मी वळू शकेन, आणि मग मी सुरुवात केली. अच्छा, पण मग तुला असं कधी तू फिटनेस जिमने सुरुवात केली असं म्हणालीस, पण मग योगा हा कधी सुरू केला? योगा मी अक्षरशः अलीकडे 1 वर्षभर केलं असेल, तो पण मी लॉकडाऊन नंतर, माझी पुतणीच आहे आदिती नारकर म्हणून, तिच्याकडे मी ऑनलाईन करत होते. आणि मग मला असं जाणवलं की नाही, कोणीतरी आपल्याला फॉर्म्स नुसतं असं सांगून नाही होते, कोणीतरी प्रॅक्टिकली असायला बरोबर, की जे तुम्हाला होल्ड करू शकेल, कुठे काय चुकतंय ते सांगू शकेल. मग आता अलीकडे हार्डली 2-3 महिने झाले मी ऑफलाईन योगा सुरू केलाय. त्यामुळे तोपर्यंत मी ॲपमध्ये बघून, लॉकडाऊनमध्ये तर कल्फिटमध्ये मी बघून त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स सगळ्या करून किंवा रुजुता दिवेकरनी सांगितलेलं शीर्षासन कसं करायचं, अमुक कसं करायचं, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मी करत होते की हे यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की माझी आई निकम गुरुजींकडे शिकली आहे त्या काळी, ती पूर्ण शिकली होती, त्यामुळे मी पाहिलं होतं की कशी आसनं करतात. तर मला असं होतं की अरे हे यायला पाहिजे मला. त्याचं टेक्निक माहीत नाही, ब्रीदिंग ब्रीद आउट कसं होतं ते माहीत नाही, किंवा काय फॉर्ममध्ये कशाला तुम्ही होल्ड करायचं हे माहीत नाही, पण हे आसन दिसायला तरी जमलं पाहिजे असं एक मला वाटायचं. आणि मग करता करता मला जाणवलं आलं की हे खूप चुकीची काय वेळेला आपण आसनं करतो, त्याने आपण कुठेतरी इंजुरीज होऊ शकतात. तर प्रॉपर गायडन्स खाली आपण केलं पाहिजे. मग मी आता अलीकडे ऑफलाईन योगा येतात टीचर आणि ते शिकवतात असं. पण मग आता तुझं सतत शूटिंग्स असतात, डेली सोप तुझा असतो विच इज व्हेरी टॅक्सिंग, तर त्या दरम्यान तू करतेस का, तू अशी मधनच बुट्टी होते किंवा? ऍक्च्युली मी खूप कन्सिस्टंट आहे, माझे ट्रेनरच बरेच म्हणजे त्यांना असं होतं की अरे यार 6ची बॅच, 6 वाजता पोहोचायचं, किंवा आता सिद्धी ढगेकडे करते मी जे बाकीचे एक्सरसाइजेस आहेत, तर असं होऊ शकतं कारण ते सगळे यंग आहे. त्यांचं असं होतं की आधीचा दिवस संपत नाही लवकर जसा माझा संपतो. सो अर्ली मॉर्निंग म्हणजे 6:30ला मी सुरुवात करते, तर 6:30 ते 7:30 केलं तर मी 7:15ला घराबाहेर पडू शकते. तर काही वेळेला त्यांना प्रॅक्टिकली जमत नाही, काही वेळेला मग जर 7ची शिफ्ट असेल तर मला होत नाही, पण अदरवाईज आय मेक इट अ पॉईंट की मी रोज म्हणजे दर सेशन करेन, आणि ते मी करते. हार्डली काही दिवस असे असतात की जे मिस होतात. पण तुझ्यामुळे तुझ्या शूटिंगच्या जे तुझे फ्रेंड्स आहेत किंवा आर्टिस्ट आहेत, को आर्टिस्ट आहेत, त्यांना कधी तू असं इन्स्पायर केलं आहेस का, किंवा त्यांना तू पुश केलं आहेस का, आणि त्याच्यामुळे काही लोकांनी सुरू केलं आहे त्यांची जर्नी टुवर्ड्स फिटनेस? पुश केल्यापेक्षा मला असं वाटतं की ज्यावेळेला आता मी 7व्या मुलीची पण शूटिंग करत होते SMSNचं, तर तेव्हा सगळ्यांना वाटायचं की अरे आम्हाला पण करायला पाहिजे आम्हाला. पण जेव्हा तुम्ही म्हणजे आता मी जेव्हा एक्सरसाइज करून माझं सकाळचं आवरून मी जेव्हा पोचायचं 8:15च्या 8:30च्या कॉल टाईमला, असं कन्सिस्टंटली झालं की त्यांना वाटतं की अरे ही करू शकते तर मग आपणही करू शकतो. मग ते मोटिवेट होतात आणि मग ते सुरुवात करतात. मग ती कन्सिस्टन्सी आहे ती शेवटी पर्सन टू पर्सन डिफर करते की आपल्याला कसं जमतंय आणि ते आपण किती मनापासून आपल्याला ते करायचंय. तर तू आणि अविनाश दादा पण म्हणजे तुमचे रील्स बघितले ती योगा करतानाचे, मला माहिती नव्हतं, जे मगाशी तुझ्याशी बोलताना कळलं की तो प्राणायाम खूप वर्षांपासून करतोय. सो तुम्ही एकत्र जेव्हा योगा करतात ते तू प्रिफर करतेस का, तुला असं वाटतं की नाही त्याने त्याचा वेगळं करावं? मी एकत्र करूच शकत नाही कारण तो 99% प्राणायामच करतो. ओ अच्छा. आणि तो आसनांमध्ये तसा येतच नाही, म्हणजे टॅपिंग एक्सरसाइजेस असतात आणि त्याला वॉक करतो तो, त्याच्यासाठी त्याला धावायला आवडतं, चालायला आवडतं, त्यामुळे तो 1-1.5 तास वगैरे वॉक करत असतो. आणि घरी आल्यानंतर हे 1 तास प्राणायाम तो कन्सिस्टंटली करतो. पण माझा तो पिंडच नाहीये, म्हणजे मला एक्सरसाइज आवडतात, मला जिममध्ये जाऊन मशीन एक्सरसाइजेस आवडतात किंवा योगाची आसनं आवडतात आणि मी त्याच्यात रमते. म्हणजे मी नुसता प्राणायाम नाही करू शकत. म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी माझं काही घडणार नाहीये आयुष्यात, त्या शरीराला थोडे कष्ट दिले पाहिजे. आणि चालणं धावणं हे मला झेपतच नाही, म्हणजे मला मे बी
काय प्रॉब्लेम आहे माहित नाही, पण मला नाही जमत. चालायला ठीक आहे, पण धावायला सिमिलर. इव्हन मला पण चालणं म्हणजे खूप खूप वेळ चालतोय, खूप धावायचंय, मला शक्यच होत मला पण नाही धावणं. म्हणजे लहानपणापासून मला आठवतं की मी स्पोर्ट्समध्ये पण कधी पार्टिसिपेट केलं नसेल, मला नाहीच जमत, मला धाप लागते. म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हणतात जेव्हा रील्सवर कमेंट्स येतात तेव्हा, किंवा अरे किती बारीक झाले, तुम्ही खात नाही का, कशाला एवढं करायचं. तर खाणं कमी करून डाएट कशाला करताय. तर डाएट म्हणजे हेल्दी फूड खाणं ही कॉन्सेप्टच नाही आपल्याकडे. मुद्दा हा आहे की तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात फिट असणं, सुदृढ असणं, तुमच्या सगळ्या स्नायूंमध्ये ताकद असणं हे महत्वाचं आहे, आणि त्यासाठी ते स्नायू ऍक्टिव्ह असायला पाहिजेत. खरं आहे. आणि ती प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी जर्नी असते ना. म्हणजे जरी उद्या तू म्हटलंस की मी डाएट करते, तरी तो तुझा एक डिसिजन आहे. तू काय, तुझी बॉडी काय आहे, त्या प्रकारे तू तो डिसिजन घेणं की तुला काय खायचंय काय नाही. सो नाही, आणि मला असं वाटतं की प्रत्येक एरियामध्ये एक्सपर्ट लोक आहेत. म्हणजे डाएट पण तुम्हाला खूप कळत असेल, मी म्हणत नाही की कळत नाही, खूप कळतं आपल्याला की अरे हे खाल्ल्यावर हे होतं, हे याच्या केसांसाठी हे खावं, याच्यासाठी हे खावं, स्किनसाठी ते खावं. पण तुम्ही एक्सपर्ट नाही आहात त्यातले. त्यामुळे जो एक्सपर्ट माणूस आहे त्याच्या गायडन्स खाली तुम्ही राहिलात, त्याचे सल्ले घेऊन तुम्ही डाएट अनुसरलं तर त्याचा फायदा होऊ शकतो ना. करेक्ट. पण असं कुठचं डाएट आहे का जे तू की ट्रेंडमध्ये आहे, किंवा अरे मी इथनं ऐकलंय आपणही करून बघूया, असं काही केलंयस आणि ते तुला नाही सूट झालंय? आणि असं मी कधीच नाही केलंय. कधी म्हणजे कधीच नाही. आणि मी तुला सांगते की मी असंही कधी नाही केलंय की मी आज भातच नाही खाणार, मी आज भाकरीच नाही खाणार. एक केलं मी फक्त की मी पोळी, खूप वर्ष झाली त्याला, मी गहू खायचं, तो मी गहू खूप वर्षांपूर्वी बंद केला. पण मी भातावर मी जगते. म्हणजे भातावर मी लहानाची मोठी झाले, आणि मी भात कधी सोडला नाही, आणि अजूनही मी भात खाते. किंवा अशा काही नाही जे आपलं घरचं बेसिक आहे. सो आता कळलेलं आहे सगळ्यांना. सो प्लीज ट्रोल करू नका. त्या डाएट करत नाही, त्यांना बारीक व्हायचंय, पण ते फिटनेससाठी व्हायचंय. तरुण दिसायचं नाहीये की मला 20 वर्षाचं वगैरे व्हायचंय. तुम्ही त्या वयातही हेल्दी असाल ना, तर तुमच्या स्किनवर रिफ्लेक्ट होतं. Absolutely. तुम्ही मनातून समाधानी असाल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं, आणि तेवढंच हवंय आपल्याला. की असं मरगळलेलं, आता माझं वयच झालं म्हणून पांढरे केस घेऊन फिरणार, असं मला नकोच. मला ती इमेजच नकोय. मला असं वाटतं की तुम्ही छान प्रेझेंटेबल, आनंदी राहा, स्वतःला छान वाटून घ्या, दुसऱ्यांना छान वाटू द्या, त्याच्यासाठी मेहनत घ्या. मग तुझं जनरली दिवसामध्ये तू काय एक तुझं रुटीन असतं की ह्या गोष्टी मी हेल्थसाठी करते, फिटनेससाठी करते, आणि हा असा माझा दिवस मी सुरुवात करते आणि अशा पद्धतीने मी तो एंड करते, अशा काही गोष्टी? दिवसाची सुरुवात तर जसं मी म्हटलं तशी व्यायामानेच होते. आयदर योगा किंवा एक्सरसाइजेस जे आपले नॉर्मल बॉडी एक्सरसाइजेस, बॉडी वेट एक्सरसाइजेस आहेत तसे. त्यानंतर खूप वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा मी या व्यायाम चक्रात नव्हते तेव्हा मी माझ्या दिवसाची सुरुवात चहाने करायचे. म्हणजे पहिली गोष्ट चहा. पहिली असं असायचं की म्हणजे आमच्या घरी आईकडे असायचंच की चहा घ्या, चहा ठेवलाय, उठल्या दात घासले की चहा. तो मी ब्रेक केला अनेक वर्षांपूर्वी. म्हणजे मला सांगितलंच गेलं की नाही, चहा घेणं इष्ट नाहीये सुरुवात दिवसाची. बरोबर. त्यामुळे मी आता दालची, लवंग, तुळस, चहाची पात, धने असं सगळं मिक्स करून एक काढा करते, जो म्हणजे दुप्पट पाणी ठेवून त्याचा आपण अर्ध करतो असा. आणि कढीपत्त्याचं पाणी मी घेते, कढीपत्त्याचं सकाळी घेते उठल्यावरती, म्हणजे एक्सरसाइज झाल्यानंतर. तर ह्या 2 काढे म्हणू किंवा हर्बल टी म्हणू, तर त्यांनी माझी सुरुवात होते खाण्याची. पण हे तुला कोणी सांगितलं करायला का की तू कुठेतरी बघून? कढीपत्त्याचं मला सुकन्याने सांगितलं होतं की त्याचा केसांना खूप फायदा होऊ शकतो, आणि त्याची म्हणजे अशी उदाहरण आहेत की केस छान झाले. तर त्या केसांच्या हेल्थसाठी तर मी आयुष्यात खूप काही गोष्टी केल्यात की हे करून बघू, ते करून बघू. तर त्यातलं ते आहे, आणि मी ते करते अनेक वर्ष आता. आणि काढा मला माझ्या डायटिशियननी सांगितला होता, तर तो मी पिते. आणि त्याच्यानंतर मग ब्रेकफास्टचा पॅटर्न बदलतो. कधी फळं असतात, कधी पंचामृत घेते मी, म्हणजे साय, जसं पंचामृत बरोबर आपण दही साखर करतो, साखर नाही पण दही, साय, मध, डेट्स, म्हणजे काही ड्रायफ्रुट्स असतील सोक केलेले, तर असं सगळं असतं. भिजवलेले ड्रायफ्रुट्स म्हणजे जनरली अक्रोड आणि बदामच असतात, किंवा काळ्या मनुका काही काही वेळेला मी भिजवून ठेवते, त्या असतात.
तर असं ब्रेकफास्टचा प्रकार बदलतो, पण तो खूप कमी असतो ब्रेकफास्ट माझा, कारण मी 11-11:30ला जेवते. ओ. आणि 11:30ला म्हणजे शूटिंग असेल तरी सुद्धा हा, कारण आपला ब्रेक 1-1.5 वाजता होतो किंवा होतही नाही त्यावेळेला, अजूनही पुढे होतो. पण शूटिंग जिथे मी करते तिथे त्यांना सांगून ठेवलेलं असतं की 11-11:30 फार तर 12 या सगळ्या वेळामध्ये माझे शॉर्ट्स ॲडजस्ट करा. मी 10 मिनिटं पण नाही लागत, पण मी जेवून येणार. आणि जर नाटक वगैरे करत असेल, नाटकाची रिहर्सल असेल, तर मग ते होतच, चालूच राहतं. तर तो चहा होतो 3ला, मग परत संध्याकाळी काहीतरी एखादं फळ खाणं होतं, संध्याकाळी असेल 4पर्यंत वगैरे. बरोबर. आणि परत 6:30-7ला मी जेवते. मग ते जेवण आयदर कधीतरी मी प्रॉपर भाकरी आणि असं जेवते, किंवा सॅलड असेल, काही वेळेला सूप घेऊन जाते, किंवा स्प्राऊट्स असतील, खूप ऑप्शन्स आहेत, किंवा मुगाच्या डाळीची धिरडी घेऊन जाते मी, ती आणि भाजी असं खाते. पण तू असं खूप प्रोटीन पाहिजे किंवा असं काही फॉलो करतेस का? फॉलो नाही करत मी. जेव्हा अगदीच जिममध्ये जाऊन प्रॉपर मशीन एक्सरसाइजेस करायचे तेव्हा मी प्रोटीन सप्लिमेंट्स घ्यायचे, पण आता तेवढा व्यायाम नाही होत. म्हणजे अगदीच 15 किलोच उचलले, 30 किलो उचलले तसं नाही होत. त्यामुळे मी असं प्रोटीन घ्यायचंच आहे असं प्रोटीन सप्लिमेंट नाही. बरोबर. पण हे असं जनरल असतं माझं शेड्यूल. बरोबर. पण मग संध्याकाळच्या वेळेला मग तू किती वाजता जेवतेस? 6:30-7ला, म्हणजे जेव्हा आपला ब्रेक होतो. बरोबर, नाश्ता ब्रेकला मी जेवण. करेक्ट. सो आता तू म्हणालीस केसांसाठी, आणि मी कायमच म्हणजे जेव्हा आपण रणरागिणी वगैरे पण केलेलं तेव्हा मला आठवतं की आय वॉज इन ऑ की तुझे असे लांब सडक केस होते. आणि सो ते ऑफकोर्स जेनेटिक थोडं असतं, पण तरी पण आपल्या प्रोफेशनमध्ये आपण इतक्या गोष्टी करत असतो केसांवरती किंवा चेहऱ्यावरती, तर त्यासाठी पोटातून शेअर करू शकशील? घरगुती एकतर आता वयानुसार पण ते केस जातात, म्हणजे तू किती त्यांची काळजी घेतलीस तर ते जातात. हो. म्हणजे मला आठवतं की सुरुवातीचे काही वर्ष मी असं स्ट्रेटनिंग, किंवा मी ड्रायर अजूनही वापरत नाही. बरोबर. पण स्ट्रेटनिंगच केलंय किंवा कर्ल्सच केले, तसं काहीच केलंच नव्हतं कधी. आणि खूप होते त्याच्यामुळे ते वेणी आंबाडा या झोनमध्येच होते. आणि तू म्हणालीस तसं आईकडनं आईचे, मावशीचे, रात्र माझ्या आजीचे, सगळ्यांचेच केस खूप लांब जाड असे, त्यामुळे ते तसेच जेनेटिकलीच आलेत माझ्याकडे. रादर आम्ही मेथी आणि आळशीचं एक पावडर पण करून ठेवतो रोज. अच्छा, म्हणजे भाजून. हा, म्हणजे पावपट मेथी तर 1 पट हे असं आळशी, तर ती भाजून वाटून ठेवलेली असते. दोन्ही भाजायच्या सेपरेट आणि मिक्सरवरनं काढायच्या. तर ती 1-1.5 चमचा घ्यायची, अशीच खायची ती. छान लागते ती. मी असं थोडीशी कडवट लागते, पण ती सवय होते नंतर. ओके. तर ते खात. एक तर मुळात असं आहे की तुमच्या जीन्समध्ये म्हणजे असेल तर ते वाढतातच. बरोबर. आणि ते नसेल तर तुम्ही किती बाह्य उपचार काही केलं तरी ते नाही होणार नाहीये. फक्त जे आपल्याकडे आहेत ते तरी आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. महत्वाचं आहे. तुला मुलगा आहे बरोबर? तो आता किती वर्षाचा आहे? आता 25. 25 वर्षाचा मुलगा तुला, ऐश्वर्याताई, माय गॉड. आणि तो खूप उंच आहे, खूप उंच आहे. तर मला विचारत होतं की तो पण फिटनेसकडे लक्ष देतो का, किंवा तुला त्याला सांगावं लागलं? नाही, अजिबातच नाही. त्याचं पण छान फिटनेसकडे लक्ष असतं. मग एकतर त्याचा तो पोहायला शिकला, तो व्यवस्थित छान पोहतो. त्याच्यानंतर त्याने योगा पण तू म्हणतेस तसं त्याने बघून म्हणजे हँडस्टँड सुद्धा तो आता प्रॉपर करतो, ते बघून करायला. जिममध्ये जातो तो, प्रॉपर एक्सरसाइजेस करतो ट्रेनर लावून. त्यामुळे त्याला ती आवड आहे, आणि ते सगळं आहे त्याचं माझ्याकडनं गेले, तुझ्याकडनं गेलं. म्हणजे असं कधी काय म्हणतात पाठी लागून करायला लागलं नाही. आपण ज्या प्रोफेशनमध्ये आहोत तिथे आपल्याला बरेच वेळा असं होतं, आपण कितीही मेंटली स्ट्रॉंग आहोत असं म्हटलं तरी सुद्धा खूप वेळेला काही मानसिक गोष्टी आपल्याला त्रास देऊन जातात, मानसिकरित्या त्रास देतात. सो तसं तुझ्या बाबतीत काही झालंय का? मग ते प्रोफेशन असेल, फॅमिली असेल, काही, आणि त्यावेळेस तू कशा प्रकारे त्यातनं वाट काढलीस? तुला कशाची मदत झाली सो दॅट लोकांना पण आवडेल ते ऐकायला की बा ठीक आहे, ही गोष्टी, किंवा आपल्यासारख्या असं नाही की ॲक्टर्स आहेत म्हणजे ह्यांना सगळं छान सगळं दिसतं. नाही, मी आत्ताच एक म्हणजे माझ्या यूट्यूब चॅनलला मी एक माझा लेख टाकला होता लिहून. 50शी मी पार केली, 51 सुरू झालं तेव्हा. 50शीच्या उंबरठ्यावर मागे वळून बघताना तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत मला अशी कुठलीच फेज म्हणजे अशी की जी सस्टेन झाली आणि ज्याचा मला खूप त्रास झाला असं काही नाही. येऊन जाऊन बऱ्याच गोष्टी घडत असतात आयुष्यात, तर ते सुरू राहतं. पण हे जे आहे मेनोपॉज, ही जी एक फेज आहे या 50शीच्या आसपासची,
ती खूप त्रासदायक आहे. म्हणजे त्याच्यात मला असं वाटतं की त्याच्यासाठी बायकांनी एकतर आधीपासून नाही पण निदान 40पासून व्यायाम करायला हवा. आणि कारण त्याच्यात तुमच्या हॉर्मोनल चेंजेसमध्ये खूपच उलथापालथ होत असते. तुमचे मूड स्विंग्स होतात, तुम्हाला काय होतंय तेच तुम्हाला कळतं. म्हणजे मी त्या लेखामध्ये खूप गोष्टी अशा सविस्तर लिहिल्या आहेत की दरदरून घाम येणं किंवा शूटिंग सुरू आहे आणि छान चाललंय सगळं, मी खूप आनंदी आहे, मला मजा येते आणि विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुला असं वाटतं की शिट काय चाललं, आणि आतून असं एकदम दरदरून घाम येतो, रडायलाच यायला लागतं. काहीच झालेलं नसतं आणि ते आपल्याला माहीत असतं पण तरी रडायलाच येतं आणि डिप्रेसिंग वाटायला लागतं की काहीतरी आपल्या हातून निसटतंय, काहीतरी निघून जातंय आपल्याकडनं. असं सतत एक फिलिंग तुम्हाला येत असतं ह्या फेजच्या दरम्यान. मला वाटतं प्री मेनोपॉझल फेजमध्ये ते जास्त होतं आणि मग हॉट फ्लशेस जसं येतात की असं वाटतं की खूप असं सगळं गरम झालंय, थांबा जरा मला सेटल होऊ दे. तर ही जी फेज आहे माझी किंवा रादर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात ती फेज येते, 2-4 वर्षांची किमान असतेच ती. तर त्यात काय होतं की मेंटली तुम्ही खूप अनस्टेबल होता, कारण मी जसं म्हटलं तसं प्रॅक्टिकली पण त्याला कारणं आहेत की तुमची मुलं मोठी झालेली असतात, त्यांचे व्याप सुरू झालेले असतात आणि नवरा बायकोमध्ये सुद्धा बॉन्डिंग असतं डेफिनेटली, पण आपण एकमेकांशी शेअर करण्याच्या गोष्टी सगळ्या संपलेल्या असतात. ओके, त्यामुळे तसा वेळ आपण एकमेकांबरोबर घालवत नाही की आता मला तुझ्याबरोबर गप्पाच मारायच्यात. त्यामुळे कुठेतरी असं एक एकटेपण आपण क्रिएट करतो की अरे याला पण माझ्यासाठी वेळ नाही, असं काहीच नसतं खरं तर, पण ते त्या दरम्यान होतं. आणि त्याच्यात तुम्ही हॉर्मोनल चेंजेसमुळे त्या 1% जी जाणीव असते ती तुम्हाला 100% जाणवत असते की अरे बापरे आता असं झालंय. असं काहीच झालेलं नसतं पण ते जाणवतं, ते सुरू असतं. आणि त्याबरोबरच हॉर्मोनल चेंजेसमुळेच तुम्ही एक्सरसाइज केला, तुम्ही डाएट केलं तरी तुमच्या बॉडीमध्ये तुमचं वजन कमी होत नसतं, तुम्ही कुठून तरी सुटत असता, तुमचं पोटच सुटत असतं आणि तुम्हाला जाणवायला लागतं की आता मी बदलत चालली आहे, इन अँड आउट मी बदलत चालली आहे. तर ह्या फेज बरोबर कोपअप करणं हे खूप डिफिकल्ट होतं ह्या 50च्या आसपास. तर मी एक्सरसाइज वगैरे करतेच, पण मी मेडिटेशन सुद्धा करते. मी पॅरलल थेरपीजमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे, स्पिरिच्युअल या सगळ्यामध्ये. मी रेकी शिकले, मी रेकी खूप वर्ष म्हणजे 2012-13 मध्ये शिकायला सुरुवात केली, म्हणजे मी शिकले. त्याच्यानंतर तू आता देऊ शकतेस प्रॉपरली इन्स्टंट रेकी देते मी, अगदी सेटवरती वगैरे पर्यंतच शिकले. फक्त मी मास्टर झाले नाहीये कारण काही शेवटच्या रिच्युअल्स आहेत त्या राहिल्या आहेत, काही अट्युनमेंट्स राहिल्या आहेत, त्याच्यामुळे माझं ते अजून व्हायचंय. पण मी ती माझी उज्ज्वला बर्वे म्हणून मैत्रीण आहे पुण्याची, तिच्याकडून शिकते. त्यामुळे आम्हाला वेळ मिळेल तसं आम्ही बसतो, पुढचं सिम्बल अमुक. आता मी 3rd लेवल क्रॉस केली आहे त्याच्यामुळे. तर ते आहे. मी ॲनिमल कम्युनिकेशन करते, त्याच्यानंतर एंजल थेरपी मी शिकले, मी पेंड्युलम शिकले. तर मला ह्या सगळ्या थेरपीजमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि एका पॉईंटला मला असं वाटतं की तुम्ही काही ना काहीतरी शिकत राहिलं ना तर तुमचं मन त्याच्यात अडकतं, इन्व्हॉल्व्ह होतं आणि तुम्हाला छान वाटायला लागते की अरे हे पण मला येतं, हे पण येतं आहे. तर अशा झोनमध्ये मी शिकते. तर एक्सरसाइज बरोबर मेडिटेशन पण तुम्हाला उपयोगी पडतं शांत व्हायला, किंवा मेडिटेशनचे जे एक्सपिरियन्सेस तुम्हाला येतात तर ते तुम्हाला आवडायला लागतात आणि मग तुम्ही त्याच्यात आणखीन पुढे जाऊ शकता. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी ज्या आपल्याला छान वाटतात. आता मला ह्या गोष्टी चांगल्या वाटतात म्हणून मी करते, तुम्हाला वेगळ्या वाटत, कोणाला गाणं आवडत असेल, डान्स आवडत असेल तर तुम्ही म्हणजे इव्हन नुसत्या गप्पा मारायला आवडत असेल कोणाला तर त्या मारल्या पाहिजेत. त्या तुम्ही मैत्रिणीकडे जाऊन तो वेळ तुम्हाला दिला पाहिजे, असं मोकळं झालं पाहिजे. ज्या वेळेला आपल्याला छान वाटायला लागतं तेव्हा मग बाकी एखादा प्रॉब्लेम आला तर तो आपण रेटून नेऊ शकतो. बरोबर. पण हे जे तू मेनोपॉज म्हणतोस त्या दरम्यान तुझ्या फॅमिलीने म्हणजे त्यांना हे जाणवलं का की तू या एका वळणावरनं चालली आहे जो एक डिफिकल्ट आहे? कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की आता मेनोपॉज आणि पेरी मेनोपॉज या गोष्टी कळायला लागल्यात सोशल मीडिया आणि या गोष्टीमुळे. पूर्वी तर काहीच कल्पना नसायची. बाबतीत तर आपल्याला कळलंच नाही ना. मलाही मी म्हणजे ती पण ह्या सगळ्या फेजमध्ये कधी माहितीच नाही आपल्याला, कधीच माहित नाही यार. आपण कधी ते असं म्हणजे विचारही केला नाही की असं काही असेल, काही होत असेल का तिला, काही वाटत असेल का. पण आता आपल्याला अवेअरनेस आलाय, इव्हन आपण लोकांमध्ये अवेअरनेस पसरवतोय ॲज अन ॲक्टर म्हणून की अरे बाबा असं असतं, बरोबर, तुम्ही समजून घ्या एकमेकांना. तर ते आहे, तर ते घरातही आहेच डेफिनेटली. म्हणजे अविनी मला या सगळ्या फेजमध्ये खूपच म्हणजे मी लिटरली सकाळी उठल्यावर माझं असं व्हायचं की मला खूप रडायचं, मला काही झालं मला खूप रडायला येतं, मी रडायचेच.
मग अमेय पण अरे काही नाही झालंय, कशाला रडते. तो म्हटलं अरे येतंय मला रडायला. आणि मग त्याच्यात अगदी क्षुल्लक कारण असायचं कुठलं तरी. त्यामुळे आमच्यात होणारी भांडणं झाली नाहीत. म्हणजे बरोबर. कदाचित होऊ शकतात ना की मूड स्विंग्स काय आता काय झालं, कशाला रडा करते, काय फालतू गोष्टीवरनं उगाच सीन क्रिएट करते, असं होऊ शकतं. तर ते त्या झोनमध्ये गेलो नाही. तर मला असं वाटतं की फॅमिलीला तुम्ही जे होत असेल ते सांगितलं पाहिजे. बोलणं महत्वाचं आहे की काय होतंय, शेअर करणं महत्वाचं. जर समोरच्याला कळलं नाही आणि कळलं नाही असं होऊच शकतं, तर आपण सांगितलंच पाहिजे आणि त्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत. तर ते समीकरण जरा सोपी होतं. बरं, तू अशा काही गोष्टी, 5 गोष्टी म्हणा काही, की ज्या तू आत्ताच्या नवीन जनरेशन आहे म्हणा किंवा आपल्या एजची जी माणसं आहेत त्यांना सांगू शकशील की बा ह्या गोष्टी निदान आयुष्यामध्ये फॉलो करा, की त्या तुमच्या हेल्थसाठी असतील, आयदर फिटनेस, बॉडी फिटनेससाठी असतील किंवा तुमच्या मेंटल फिटनेससाठी असतील. अशा काही गोष्टी मला असं वाटतं की एकतर झोपेचं टायमिंग सेट केलं पाहिजे, जे आपलं नसतं. म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून आपलंही नसतं आणि आजकालच्या पिढीचं नसतंच. बरोबर. तर सकाळी लवकर उठणं आणि लवकर जितकं शक्य होईल तेवढं लवकर झोपणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्या मधल्या रात्रीच्या पिरियडमध्येच तुमचं शरीर रिपेअर होत असतं. बरोबर. आणि जे नव्याने परत सुरू होत असतं दुसऱ्या दिवशी, तर तो रिपेअर करण्याचा जो वेळ असतो तो शरीराला मिळाला पाहिजे. त्यामुळे झोपेचं गणित ही पहिली गोष्ट. त्यानंतर तुमचं आहार तुमचा कसा आहे. म्हणजे तुम्ही व्हेज नॉनव्हेज असं मला कॅटेगराईज करता येणार नाही, कारण मी टोटली व्हेजिटेरियन आहे. तर नॉनव्हेजही खाऊ शकतो आपण, पण ते कुठल्या पद्धतीने आपण पारंपरिक आपण काय खात आलोय तशा पद्धतीने खाणं, किंवा आता शरीराला काय त्रासदायक आहे आणि काय नाही आहे त्या पद्धतीने सायंटिफिक विचार करून आपला आहार आपण प्लॅन केला पाहिजे. त्याच्यानंतर मला जसं मी मगाशी म्हटलं की स्वतःसाठी जगलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर जिथे आपण चुकलोय तिथे आय एम सॉरी म्हणता आलं पाहिजे आणि जिथे समोरचा चुकलाय तिथे त्याच्या थोबाडीत मारू नये, तू चुकलायस हे म्हणता आलं पाहिजे. करेक्ट. त्यामुळे ती सगळी जी इमोशन्स आपण दाबून ठेवतो ती कुठेतरी शरीरात रिफ्लेक्ट होतात असं मला वाटतं. तर कुठल्याही इमोशन्स आपल्याला अनवॉन्टेड अशा कुठल्याही इमोशन्स आपल्या शरीरात स्टोअर होता कामा नयेत, कारण त्या जर स्टोअर झाल्या तर त्या पुढे जाऊन एखाद्या डिसीजचं रूप घेऊ शकतात. म्हणजे हा स्टडी खूप डीप आहे, जो मला असा पूर्ण एक्सप्लेन नाही करता येणार, पण सोप्या शब्दात सांगायचं तर आपला राग असेल, आपलं दुःख असेल, आपला द्वेष असेल, काही कुठल्याही इमोशन्स असतील तर त्या कधीही अशा कुठेतरी स्टोअर करून ठेवू नका. त्या कुठेतरी रिफ्लेक्ट होतात आणि त्यातनं आपल्याला आजार उद्भवू शकतात. तर तशा नका करू, मोकळं व्हा. राग आला तर राग आला, 2-4 शब्द बोलले, विषय संपला, असं जर जगता आलं तर जास्त उत्तम आहे. तर अशा या काही म्हटल्या तर बेसिक आहेत, म्हटल्या तर खूप महत्त्वाच्या आहेत, पण ह्या गोष्टी मला वाटतं की या गरजेच्या जनरेशननी लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे. अशी कोणती आत्ताची क्रेज आहे किंवा फिटनेस आणि ह्याच्या रिलेटेड की जी, किंवा डाएट रिलेटेड, जी तुला असं वाटतं की बाबांनो हे नका करू, हे तुम्हाला असं वाटतंय चांगलं आहे, कारण तू आता बरंच काय काय शिकतेस, वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशनचे किंवा रेकी म्हणा किंवा योगा, फिटनेस, तर तुला असं काय वाटतं की यार नवीन जनरेशनने ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत किंवा हे खूप वेळ जे आहे, जे अति करतायत हे लोक, ते नाही केलं पाहिजे. अति करतायत म्हणजे आता जसं आपण ह्या बाजूने बोललो की व्यायाम करा, तसं अति व्यायाम करणं हे पण एक फॅड आहे. आणि मग त्याच्यात कन्सिस्टन्सी राखण्यासाठी तुमची झोप झालेली नसेल, म्हणजे तुम्ही रात्री समजा पार्टीज केल्यात तरी तुम्ही सकाळी 6 वाजता जाऊन जिममध्ये एक्सरसाइज करता, कारण ते मला करायला पाहिजे आणि मला आता बॉडी बिल्ड करायचीच आहे. तर मला असं वाटतं की शरीराला पण आपण त्याचं पण ऐकलं पाहिजे. जर तुम्ही मजा केली आहेत ना, मग त्या शरीराला पण जरा शांत होऊ देत, मग तुम्ही व्यायाम करा. परंतु तू एवढं काय काय शिकलेस, अशी आणखीन काय गोष्ट आहे की जी तुला आता शिकायची, तुझी नेक्स्ट आहे की मला ना आता हे शिकायचं आहे, की हे मला आवडतं आणि ही गोष्ट त्याबद्दलची मला भावते. अजून ह्या सगळ्या स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये मला बरंच काही शिकायचं आहे. म्हणजे आता मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण चक्राच्या बाबतीत मला आपली जी बॉडी चक्राज आहेत त्याच्या बाबतीत मला अभ्यास करायचा आहे,
किंवा तशा मी काही काही ट्रीटमेंट्स देते. पण अजून म्हणजे हे सगळं जे आहे ते खूप डीप, तुम्ही जितकं जाल तितकं आहे. आता मी फक्त फर्स्ट लेवलला आहे, त्यामुळे मला असं खूप जायचं आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यात जाण्यामागे मला असं आहे की आता मी ॲनिमल कम्युनिकेशन पण जेव्हा शिकले तेव्हा मला असं होतं की अरे यार, मला ह्या माणसाला चांगलं वाटलं पाहिजे, कारण ह्याच्या पेटशी मी बोलल्यामुळे ह्या गोष्टी कळल्यात आणि ते सगळं त्यांच्यातलं सॉर्ट झालंय. तर मला असं वाटतं की मला माझ्याकडून लोकांना मदत करता आली पाहिजे. आणि मी हे सगळं प्रोफेशनली करतच नाही, मी हे खूप काय म्हणूया पॅशन आणि ह्युमन लेवलला करते की एक माणूस म्हणून आपण दुसऱ्या माणसाला मदत केली पाहिजे. मला असं वाटतं की एखादा जखमी झालेला कुत्रा असेल, मांजर असेल, तर त्याच्यासाठी आपल्याकडे इमिजिएट हेल्पसाठी काही अवेलेबलच नाही आहेत सोर्सेस. म्हणजे मी असं कोणी पाहिलं की मला असं वाटतं की अरे कुणाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, कुणाला काय करायला पाहिजे. तर ह्या गोष्टींमध्ये मला जास्त काहीतरी करायचंय, पण ते माहित नाही आता काय होणार आहे. इच्छा आहे तिथे मार्ग आहे. तुझी इच्छा खूप छान आहे, तुझे इंटेन्शन चांगले आहेत, त्यामुळे तुझ्याकडनं ते होईल याची डेफिनेटली ते आपोआपच घडून जातं जेव्हा आपला स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ते नक्की होईल. माझ्याकडनं तुला खूप शुभेच्छा. मला खूप छान वाटलं, कारण की तू तुझी ही अशी साईड किंवा अशा गप्पा आपण कधीच मारलेल्या नव्हत्या. बरं, आता गप्पा आपल्या झालेल्या आहेत, आता थोडंसं जरा काहीतरी एक काय म्हणतात ना, फन एलिमेंट आणूया. आपला पुढचा राऊंड आहे फिटनेस फायर, ज्याच्यामध्ये तुला काहीतरी एक एक्सरसाइज करता करता माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सो जाऊया ना? अगदी शांत म्हणते होय चल जाऊया. आणि एवढं हसतमुख, एवढं गोड असल्यावरती या माणसाकडनं घरचं काय कष्टाचं करून घ्यायचं. पण ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या राऊंडकडे जाऊया. ओके ओके. सो फिटनेस फायर राऊंडसाठी आपण रेडी आहोत. सो जसं ऐश्वर्याताई म्हणते त्याप्रमाणे ती झाड बनणार आहे. सो ती झाड बनणार आहे, म्हणजे ती ट्री पोज करणार आहे आणि मी तिला प्रश्न विचारणार आहे. रेडी? हां, पटापट 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 ऑफकोर्स. ओके, सुरुवात. योगा की जिम? शिकायचंय आता म्हणून योगा. ओके. फिटनेस डेट वरती कोणाबरोबर जायला आवडेल? नवरा सोडू ना? अगं बाई, हां, जो फिट असेल त्याच्याबरोबर. म्हणजे कोण आपल्या इंडस्ट्रीमध्ये? आपल्या इंडस्ट्रीत सगळेच फिटत असं नाहीये. ओके. बरं, पार्टनर योगा कोणाबरोबर करायला आवडेल? नवरा सोडून परत? तुझ्या बरोबर. आता मी तुला मिठी मारू शकले असं तर मारली असती. बरं, नेक्स्ट. समजा तुला एखाद्या आयलंडवरती मी सोडलं आणि मी तुला 3 नावं देते, त्यापैकी कोणाबरोबर तुला ॲडव्हेंचर करायला आवडेल, कोणाबरोबर वर्कआउट करायला आवडेल आणि कोणाला तिथेच सोडून यावंसं वाटेल? ओके, ती 3 नावं आहेत: तितिक्षा, अश्विनी कासार आणि अमृता रावराणे. किती हलकट आहे. तितिक्षा बरोबर ॲडव्हेंचर करायला आवडेल. सेकंड काय? वर्कआउट, योगा, वॉट एव्हर. नाही, 3 आहेत. हां, योगा, ॲडव्हेंचर, वर्कआउट आणि तिथे सोडून. हो, मग वर्कआउट तितिक्षा बरोबर, ॲडव्हेंचर NIR कमान अश्विनी बरोबर आणि अमृताला पण बरोबरच घेऊन यावं. असं नसतं काही, तिथेच सोडून यावं लागेल तुला अमृताला. आणि अमृता तुला बघितलं, तुला तिथेच सोडणार आहे. छान एन्जॉय करायला तिला सगळं अरेंज करून देणार. आणि वा वा, छान कारण आहे. हा, ओके. नाव लास्ट क्वेश्चन. अजून मी 3 नावं परत तुला देणार आहे, त्यापैकी कोणाला तू टकीला शॉट देशील, कोणाला मिक्स फ्रूट शॉट देशील. मला माहितीच नाहीये, पण ऐक ना, मिक्स फ्रूट पण दारू तर माहितीये ना तुझं, दारू येते. हां, तर टकीला शॉट कोणाला देशील, मिक्स फ्रूट ज्यूस कोणाला देशील आणि कारल्याचा ज्यूस कोणाला देशील? ओके, ही 3 नावं आहेत: अविनाश दादा, अभिजित केळकर आणि अजिंक्य ननावरे. अजिंक्यला टकीला, अविला कारल्याचं देईन, कारण ते हेल्दी असेल. किती सेफ खेळली आहे. आणि अभिजितला मिक्स फ्रूट, कारण तो जसा फ्रुटी असा दिसतो आणि त्याच्या स्किनला ते छान. ओ माय गॉड. ओके, गुड, थँक्यू सो मच. ये, आणि क्या बात आहे, काय बॅलन्स आहे. वा. आणि ही मिठी बघायसाठी पेंडिंग होती पार्टनर योगासाठी. थँक्यू. आपला राऊंड संपलेला आहे आणि यू आर फॅब्युलस. तर आता आपल्या पुढच्या राऊंडकडे जाऊया. सो मस्त आपला फिटनेस फायर झालेला आहे आणि आता अजून एक छोटासा फन गेम घेऊया. तर सिरियस गप्पा झालेल्या आहेत मगाशी, त्यामुळे आता जो मी गेम आहे त्याच्यामध्ये असं करायचं आहे की मी तुला काही तुझ्या ॲक्टर्स फ्रेंड्सची नावं सांगणार आहे आणि ती कोणत्या
फळासारखी किंवा भाजीसारखी आहेत, म्हणजे दिसतात आयदर किंवा त्यांचा स्वभाव धर्म तसा आहे, सो त्यांना ते फळ किंवा भाजी तू अशी बहाल करायची. ओके, सो पहिलं नाव आहे अश्विनी कासर. फळ आणि भाजी काही, हा, त्या दोन पैकी काही. अश्विनी अशी असंच आहे ना. मग अश्विनी मला भेंडी सारखी वाटते. ओके. छान बारीक आहे, ती क्रिस्पी पण आहे आणि ती अशी सगळ्यांमध्ये मिक्स होऊन जाणारी पण आहे. गुड, त्यामुळे ती मला ती भेंडी. ओके. अशोक शिंदे. अशोक सांगू काही फळ भाजी. अगं बाई, अशोक तर पपईच. मी म्हणणार होते, माझ्या मनात असं झालं होतं, अगं हर्षताई पपई पपई. रडतो वर्षाचे 12 महिने पपईच खात असतो. पपई असं कधीच नाही होत की अशोकने पपई खाल्ली. हो, म्हणजे माझं झालं की अगं हो, मला अशोक म्हणजे मला त्यांचं नाव समोर आलं की मला पपईच आठवते. हो की नाही? परफेक्ट उत्तर दिलंयस तू. ओके, तितिक्षा. तितिक्षा अशी फळ म्हणशील तर आंब्यासारखी, ती अशी गोड आहे. आणि आंबा कसं सगळ्यांना आवडतो तसं ती सगळ्यांना आवडते. कारण ती अशी सगळ्यांसाठी तिला काय 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 करायचं आणि तिला सगळ्यांच्या आवडीनिवडी माहिती आहे, सगळ्यांचे प्लस पॉईंट्स माहिती आहेत. मग सगळ्यांचे निगेटिव्ह असतील तर त्याच्यावर ते कसं छान करता येईल असं. ती खूप अशी सगळ्यांना छान ठेवण्यासाठी खूप स्ट्रगल असतो, त्यामुळे ती सगळ्यांच्या आवडीची आहे. तर आंबा हा जसा सगळ्यांना आवडतो तशी ती आहे. नाईस. सुरुची अडारकर. सुरुची खूप गोड आहे. ती खूपच अशी काय म्हणू, अशी एकदम सॉफ्टवाली आहे. आता त्याचं मला फळ सांगता नाही येणार. मला ती अशी ब्लूबेरी सारखी वाटते. म्हणजे अशी ती एकदम अशी ती खूप सॉफ्ट आणि अशी खूप गोड आहे. म्हणजे ती कधीच हार्श नाही. ती आपण तिची गंमत केली तरी तिची खूप छान स्पोर्टिंगली घेते आणि हँडल विथ केअर होतं त्यामुळे तिची अगदीच ब्लूबेरीज कशा असतात की त्या अशा छान जपाव्यात अशी ती आहे. किती छान. ओके, नेक्स्ट इज सायली देवधर. सायली काकडी सारखी वाटते मला. ती पण अशी छोटीवाली बारीकवाली काकडी, ती अशी क्रंच असतो त्याच्यात, अशी ती तडतड पण असते, पण ती तेवढीच सात्विक सुद्धा आहे. क्या बात आहे. पुढचं नाव आहे अमृता रावराणे. मला असं वाटतं की रामफळ. अच्छा, रामफळच राधा. की ते कसं असं त्याला एक टेक्स्चर असतं, म्हणजे त्याला वाटत असतं की आपण असं हार्श व्हावं लोकांबरोबर, म्हणजे फणस कॅटेगरीत जावं आपण, पण ते नाही जात. आणि ते जसं आतून गोड आणि असं एकदम सॉफ्टच असतं तशी आहे ती, अशी गोल गब्बू आणि टेक्स्चरवाली. म्हणजे तिला वाटत असेल मनात ना की हा तू चुकले, हा चुकीचा लागलाय, पण ती कधीच अशी कधीच ती उलट नाही बोलणार. त्यामुळे ती अशी रामफळासारखी वाटते मला. वाव. नेक्स्ट अभिजित केळकर. ऐक, अभिजितला आम्ही बर्फी म्हणतो, त्यामुळे आता फळाचं म्हणशील तर अभिजित हा मला असं वाटतं की पीच सारखा आहे. म्हणजे त्याची स्किन पण अशी गुलाबी आणि अशी फेअर आहे तो, आणि तो असं छान आहे. म्हणजे तो असा कोणाच्या अध्यात्मत्यात नाही, गोड आहे तो. तो असा एकदम गोड असेल, त्याच्यात एक असा तो एक आंबटपणा पण आहे, त्याच्यात थोडासा मिश्किलपणा पण आहे असा तो. आणि तो हसायला लागला की तसं असा लाल 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 गुलाबी होतो. करेक्ट, पीच म्हणू शकतो. ओके. दुसरं आहे अजिंक्य ननावरे. अजिंक्य सफरचंदासारखा वाटतो मला. तो पण असा गोरा आणि असा आहे, आणि त्याला पण असा क्रंच आहे. बरं, तो जसं सफरचंद आतून पण असं जरा सॉफ्ट आणि क्रंची असतं, पण ते सॉफ्ट असतं, म्हणजे सॉफ्ट कॅटेगरीच येतं, तसा आहे तो. आणि आता अमोल बावडेकर. अमोल मला असं तो पिकलेला लाल रंगाचा पेरू असतो ना, नाशिकला मिळतो, असा खूप गुलाबी लाल, कारण तो दिसायलाही तसा आहे. आणि तो पण तसाच आहे. म्हणजे तो काय म्हणू, एक तर त्याचा गोड गळा, तो इतका छान गातो आणि सॉफ्टनेस आहे त्याच्याकडे, म्हणजे त्याच्या आवाजातही आहे आणि त्याच्या वागण्या बोलण्यातही आहे. म्हणजे तो कधीच असा तारस्वरात बोलत नाही किंवा तो कधीच तुला आवाज चढवून बोलत नाही. पण त्याच्याकडे त्याच्या पेरू जशा बिया असतात
त्याच्याकडे हे पण आहेत, मजा मस्करीच्या गोष्टी पण आहेत की ज्या आपल्याला कळतात की थांब नको, एवढी मस्करी, एवढं खेचू नको, एवढी मस्करी करू नको. तो पेरू तो पिकलेला लाल रंगाचा पेरू. आणि आता शेवटचं नाव अविनाश नारकर. आता हे तर तू जास्त चांगलंच ओळखून आहेस. अवी मला आता फणसासारखा म्हणू शकते मी. अच्छा. कारण तो गोडच आहे, म्हणजे तो सगळ्यांना सामावून घेणारा आहे. जशा आठला असतात फणसामध्ये तसे अनेक लोकांना तो स्वतःच सामावून घेतो. आणि फणस एवढ्यासाठी म्हटलं की ज्या वेळेला आमच्यात काही वादावादी होतात, भांडण होतात, तेव्हा तडतड होते, तेव्हा असं वाटतं की हा माणूस किती हार्श आहे, किती हा म्हणजे विचारच करत नाही, किंवा हा किती कठोर आहे बोलताना पण. आणि असं पण तसं म्हटलं की तो खूप गोड आहे. म्हणजे ती 1 सेकंदाची 4-5 सेकंदाची फेज असते. तडतड होतं, माझं तडतड होतं आणि मग विषय संपतो. पण मी बोलायला जात नाही, पण तो बोलायला येतो. म्हणजे जरी त्याची चूक नसली तरी तो सॉरी म्हणतो की चल ठीक आहे, झालं, आता गेलं, ते नाही राहिलं, आता तरी सगळं सॉरी, आता बोलूया आपण, काय उगाच डोक्यात ठेवायचंय. तर तसा आहे तो. त्यामुळे मला असं वाटतं की तो पिकलेला जो फणस असतो तो. हा, कारण मी म्हटलं की अभिदादा तर कधीच मला असं बाहेरनं असं मला नाही, म्हणजे मला कधीच नाही वाटलं की तो खूप भीती वाटते त्याची, किंवा तो खूप असा एक स्ट्रिक्ट आहे वगैरे, असं कधीच नाही वाटत. ज्या वेळेला तो चिडतो, हा, म्हणजे ते तुमच्यामध्ये. पण अदरवाईज थर्ड पर्सनला अभिदादा कायमच खूप असा म्हणजे फ्रेंडली, कायम असं गोड बोलणारा, असा भरलेलाच असतो कायम. ऍब्सोल्युटली. म्हणजे मी एवढं काम केलं नाहीये त्याच्यावर, फक्त एकाच सिरियलमध्ये, ते पण गेस्ट अपीअरन्स टाईपच केलेलं होतं. पण ही वॉज ऑलवेज व्हेरी स्वीट आणि सांभाळून घेत होता. सो गुड. आपला गोड नोटवरती हा राऊंड संपलेला आहे आणि सगळा एपिसोड पण संपलेला आहे. पण खरंच खूप मस्त वाटलं मला ऐश्वर्याताई. म्हणजे मी जसं मगाशीही म्हटलं की कधीपासून मला तुझ्याशी बोलायचं होतं. आपण जरी काम केलेलं खूप वर्षापूर्वी, त्यानंतर असं बसून कधीच गप्पा केल्या नाही. मी कायम तुला सोशल मीडियावर बघून अप्रिशिएट करत होते, तुला काय, अभिदादाला काय. कारण ज्या उत्साहात तुम्ही आम्हाला इन्स्पायर करता, किंवा माझ्या नंतरची पण जी अगदी नवीन पिढी आहे, कारण तुमच्याकडे बघितलं की असं खूप छान वाटतं, खूप गोड वाटतं, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि म्हणजे मी आणखीन एक सांगू शकेन की माझ्या फिल्मच्या वेळेस पण ज्या काय म्हणतात ना, एकदम इतक्या मोकळेपणानं, इतक्या मोठेपणानं तू त्या गाण्यावरती तू आणि अभिदादाने रील करून पाठवलं. सो मला असं कुठेतरी मजा येते मला. आणि मला असं वाटतं की आपण एकमेकांसाठी केलंच पाहिजे, जे आपल्याला अगदी सहज शक्य आहे. आणि किंवा अगदीच आउट ऑफ द वे जाऊनही एखादी गोष्ट करायची असेल तर आपण आपल्या लोकांसाठी नाही केली तर मग उपयोगच नाही ना आपला. म्हणजे भले आपण सतत कॉन्टॅक्टमध्ये नसू, भले आपण एकमेकांबरोबर काम करत नसू, पण तरी आपण ओळखतो आणि एक बॉन्ड कधीतरी असतो. तर ते जर समोरच्याला छान वाटणार असेल, मी तेच म्हटलं ना मगाशी की समोरच्याला छान वाटण्यासाठी गोष्टी करायला मला आवडतात. किती छान मी करते. आणि ही खूप महत्वाची गोष्ट अशासाठी आहे की फक्त फिजिकल फिटनेस हा महत्वाचा नाहीये, तर अशा काही ज्या गोष्टी असतात ज्या आपण स्वतःला थोडंसं स्वतःला त्रास देऊन म्हणा किंवा थोडासा अनकम्फर्टेबल स्वतःला करून सुद्धा जेव्हा दुसऱ्यांना छान वाटण्यासारख्या गोष्टी करतो, आनंद देतो, तेव्हा त्या आपल्याला 100 पटीने मेंटली आणखीन सॅटिस्फॅक्शन देतात आणि छान बनवतात, त्या आपल्यालाच मदत करतात. सो ती गोष्ट खरंच मला आज जास्त जाणवली. म्हणजे बघून जाणवत होती, पण आज बोलून आणखीन जास्त जाणवली. सो थँक्यू सो मच. खूप मला मजा आली आणि मला 100% खात्री आहे की माझ्या प्रेक्षकांना पण जे बघतात एपिसोड त्यांना पण ऐश्वर्याताईची एक वेगळी बाजू अशी छान आज बघायला मिळाली, ऐकायला मिळाली. सो थँक्यू सो मच. तू जशी गोड आहेस तशीच आणखीन तुझा असाच गोडवा वाढत राहू दे आणि सगळीकडे पसरवत राहा. तुला जे जे शिकायचंय ते सगळं शिक आणि कदाचित आम्हालाही त्याचा आणखीन फायदा होईल. मी येईन तुझ्याकडे रेकी करायला. आणि थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा एक छोटीशी भेट खरे बोल कडून तुझ्या करता. मी एवढंच सांगेन की तू ज्या गोड प्रकारे हसतेस त्याच गोड प्रकारे माझ्या प्लीज व्ह्युअर्सना सांगशील का की प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर वाव विथ सोनाली या तिच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते शेअरसुद्धा करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि थोडक्यात इंटरॅक्ट करत राहा. तर भेटत राहूया. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन एका अशाच गोड आर्टिस्टला घेऊन. तोपर्यंत प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.